नमस्कार मित्रांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर बघा, शेतीविषयीचा आपला यूट्यूब चॅनल आहे. परंतु जर आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची एखादी घटना घडली तर त्याचं वास्तव मांडणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. तर बघा, मानव जातीला नेमकं झालंय तरी काय? खरंच या मानव जीवाचं मरण एवढं स्वस्त झालंय का? कारण आज आपण पाहतोय की मागल्या काही 4-5 दिवसापूर्वीच अहमदाबाद गुजरात या ठिकाणी अतिशय भयंकर अशी घटना घडली. त्याच्यामध्ये जवळजवळ 260 ते 70 लोकांचा बळी गेला. अतिशय दुर्दैवी अशी घटना. आज आपण पाहिलं तर मनुष्यजात ही नैसर्गिक मृत्यूपेक्षा जास्त ॲक्सिडेंट असेल किंवा अशा दुर्घटनेत जास्त लोक मृत्युमुखी पावत आहेत. तर अशा घटना का घडत आहेत? प्रशासन याकडे दुर्लक्ष करतंय का? तर बघा, ही जी घटना घडली ती मावळमधील कुंडमळा या ठिकाणी इंद्रायणी नदीवरील ही दुर्घटना आहे. तर बघा, या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यातच काल रविवार होता, सुट्टीचा दिवस होता, त्याच्यामुळे या ठिकाणी पर्यटक जास्त प्रमाणात होते. तर बघा, तसा पाहिला तर याच्यावरून मोठ्या गाड्या जात नाहीत, याच्यावरून कुठल्या 3 चाकी गाड्या जात नाहीत. फक्त पादचारी मार्ग आहे. म्हणजे यावरून फक्त लोकांची पायाने ये जा होत असते इकडून तिकडे जाण्यासाठी. तर बघा, या ठिकाणी प्रत्यक्षदर्शींनी असं सांगितलं होतं की या ठिकाणी मोटारसायकल म्हणजे ज्या टू व्हीलर आहेत त्या टू व्हीलरनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती, बरोबर मध्यभागी. आणि मध्यभागाचं जे अंतर आहे, 2 खांबामधलं जे अंतर आहे ते थोडं जास्त होतं. आता या ठिकाणी पूल, तर एका मुलाने तर असं सांगितलं की या ठिकाणी 5 ते 10 मिनटं पूल हलत होता. आता का हलत होता? तर या ठिकाणी गाड्यांची प्रचंड गर्दी होती आणि गाड्यांच्या गर्दीमुळं लोकांना इकडून तिकडे जाता येत नव्हतं. तर बघा, आता प्रशासनाने सुद्धा लोकांनी म्हणजे एक उचलून धरलं होतं की प्रशासनाने पूल बंद का केला नाही. तर बघा, प्रशासनाने त्या ठिकाणी बोर्ड लावलेला होता की पूल जुना झालेला आहे, पूल मोडकळीस आलेला आहे, पुलावरून धोका होऊ शकतो, त्यामुळे या पुलावरून कोणीही वाहतूक करू नये किंवा ये जा करू नये. प्रशासनाने बोर्ड लावला म्हणजे त्यांचं कागदोपत्री काम झालं. परंतु या पुढेही जाऊन प्रशासनाला काहीतरी करता आलं असतं की त्या ठिकाणी पुलाची तात्पुरती दुरुस्ती असेल किंवा डायरेक्ट त्या ठिकाणी दुसरी मंजुरी असेल. जर मेट्रोसारख्या अशासारख्या कामं आपण पुण्यामध्ये एवढ्या मोठ्या खर्चाची कामं जर करत असू आणि नागरिकांना जर असल्या ये जा करण्याच्या पुलात जर अशा प्रकारची दुर्घटनेमध्ये कितीतरी लोक वाहून जात असतील, मृत्युमुखी पडत असतील, तर आज आपण कुठे म्हणजे काय बोलायचं तरी काय? आता यावरून प्रशासनालाही 100% जबाबदार धरता येणार नाही. कारण जेवढं प्रशासन तर हलगर्जीपणा प्रशासनाचा आहेत, यामध्ये काही शंका नाही. परंतु आपण सुद्धा एक नागरिक आहे, याचं सुद्धा भान ठेवलं पाहिजे. आपणही प्रशासनाचं काहीतरी, समाजाचं काहीतरी देणं लागतो. जर पूल इतका मोडकळीस आला होता, इतका नादुरुस्त होता, इतका जर जुना असेल, तर त्या ठिकाणी गर्दी करणं हे सुद्धा आपल्याला एक नागरिक म्हणून समजलं पाहिजे. जर त्या ठिकाणी पुलाचं अवस्था जर एवढी जीर्ण झालेली असेल तर त्या ठिकाणी प्रत्येक नागरिकांनी सुद्धा हे ओळखून त्या ठिकाणी गर्दी करणं चुकीचंच आहे. तसेच या ठिकाणी बघा, लहान मुले असतील, म्हातारी माणसे असतील, असे बरेच लोक आहेत की जे कोणी वाहून सुद्धा गेलेले आहेत. कारण काल म्हणजे रविवारी संध्याकाळी अंधार पडल्यामुळे हे बचाव कार्य बंद केलेलं होतं. परंतु सोमवारी कलेक्टर साहेबांनी असं सांगितलं होतं की जिल्हाधिकाऱ्यांनी की सोमवारी 8 वाजता परत बचाव कार्याला सुरुवात होणार आहे. असो, बचाव कार्य होईल. या ठिकाणी बरेच नेते मंडळी हलपाटे घालू लागले, फोटो सेशन होऊ लागलं. परंतु जर अशा प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टींमुळं, छोट्या छोट्या शासनाच्या चुकीमुळं जर अशा प्रकारे नागरिकांचे जीव जात असतील तर हे सुद्धा एक खूप म्हणजे वेदनादायी गोष्ट आहे. आता यामधील लोकांचा दोष काय होता? तर कोणाचाच दोष नव्हता. फिरायला जाणं, सुट्टीच्या दिवशी एखाद्या चांगल्या ठिकाणी फिरायला जाणं हे काही चुकीचं नाही. परंतु नागरिकांनी सुद्धा आपण ज्या ठिकाणी फिरायला जात असतो त्या ठिकाणी अतिशय काळजी, आपल्या स्वतःची काळजी घेणं हे सुद्धा तेवढंच एक जबाबदार नागरिकाचं लक्षण आहे. तर बघा, जर पूल इतका नादुरुस्त होता, त्या पुलाला लोखंडी पूल होता आणि लोखंडी पूल असल्यामुळं त्या ठिकाणी अचानक खाली गेल्यामुळे त्याच्यामध्ये बरेच लोक दबले गेले
आणि पाण्याचा प्रवाह एवढा मोठा होता. आता या ठिकाणावरून आपल्याला असं दिसतंय की पाणी बाजूला थोडे खडक आहेत आणि मधून थोडा खोलगट भाग असल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह जास्त वाहत आहे. आणि बरोबर त्याच ठिकाणी पूल पडल्यामुळं बरीच लोक त्याच्यामध्ये वाहून गेले जाण्याची शक्यता आहे. आता ज्या प्रकारे आपण पाहतो की त्यावरून तर असं दिसतंय की 25 ते 30 लोक यामध्ये वाहून गेलेले असावेत. कालची एक घटना बघा. तर काल ज्यावेळेस क्रेनने 4 ते 5 ते 6 वर्षाच्या एका मुलाला काढण्यात आलं, त्यावेळेस जो क्रेन चालक होता त्याच्यासुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलं. तर बघा अशा प्रकारच्या घटना या महाराष्ट्रामध्ये या पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये होणं ही एक चांगली बाब नाही. शासनाने सुद्धा जी काय अशा प्रकारची गोष्ट आहे त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. नुसत्या मोठ्या मोठ्या जी कामं आहेत त्याकडेच लक्ष देणं असं शासनाचं कर्तव्य नाही. ते छोट्यात छोटं काम अधिकाऱ्यांना प्रत्येक साखळी ही थोडी सतर्क झाली पाहिजे की जेणेकरून अशा प्रकारचे धोके होणार नाहीत. धोके झाल्यानंतर प्रत्येकजण मोबाईलवरून बोलत असतो, प्रत्येकजण टीका करत असतो, परंतु जी प्रशासनाची जबाबदारी आहे त्या प्रशासनाला आपण सुद्धा एक नागरिक म्हणून एक उत्स्फूर्त प्रतिसाद देणं ही सुद्धा आपली एक नागरिक म्हणून जबाबदारी आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी नागरिकांनी सुद्धा थोडं सतर्क राहणं गरजेचं आहे. तर बघा याविषयी जर अजून काय अपडेट आली तर ती आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. तुर्तास धन्यवाद.